गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून मोरया रे बाप्पा मोरया रे। जय देव जय देव। गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि अगदी उत्साहामध्ये गणपती बाप्पांचं स्वागत हे खूप मोठ्या दिमाखाने झालेलं आहे। आणि आता आपल्यासोबत आहे स्वप्नील जोशी, जो खरंच म्हणजे गणपती बाप्पांचा भक्त आहे आणि त्यांच्या घरी गणपती बाप्पा आज आलेले आहे। आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, काय म्हणतोय तो। ही स्थापना झालेली आहे, काय सांगशील? हा, स्थापना म्हणजे आत्ता देवाचं आगमन झालं, त्याची प्राणप्रतिष्ठा उद्या होईल। 1.5 दिवसाचे गणपती ज्यांच्याकडे असतात, बहुतांश लोक आदल्या दिवशी रात्री गणपती आणतात आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन झालेलं आहे। आणि गेली 2 वर्ष आम्ही पंचधातूची मूर्ती आणतो। फक्त दरवाजातनं एक प्रतिकात्मक आगमन होतं आणि तसं आगमन झालेलं आहे। तुला कळत असेल की ऑलरेडी वातावरणात एक वाईब आली, पॉझिटिव्हिटी आली आणि खूप मजा आहे। म्हणजे हे 2 दिवस मी संपूर्ण वर्ष वाट बघतोय 2 दिवसांची। खरं तर हे वैशिष्ट्य आहे, जी पंचधातूची जी मूर्ती तुम्ही दरवर्षी आणताय, याचं नेमकं काय कारण आहे? म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही ते कळलं पाहिजे। नाही, आम्ही गेली अनेक वर्ष शाडूची मूर्ती आणत होतो, कारण थोडंसं वय वाढलं, थोडीशी समज वाढल्यावर इको फ्रेंडली गणपती, ढोलताशे बंद केले, पाणी त्याच्यानंतर वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगानेच एक पुढचं पाऊल म्हणून घरच्यांना, आईवडिलांना, बायकोला, सगळ्यांना असं वाटलं की आता आपण शाडूची मूर्तीसुद्धा नको आणि आता आपण एक पंचधातूची कायमस्वरूपी मूर्ती बनवून घेऊया आणि त्या मूर्तीचं एक प्रतिकात्मक आगमन आणि प्रतिकात्मक विसर्जन असं करूया। आणि जेणेकरून अजून म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, अजून एक पुढचं पाऊल पर्यावरणाच्या दृष्टिकोनात आणि त्याच्यातनं जास्त आनंद मिळतो असं मला वाटतं। कारण कुठेतरी एक मनातल्या लहान मुलाला वाटतं की बाप्पा कुठे गेले नाहीत, विसर्जन झाल्यावर पण बाप्पा आपल्याच घरात असतात 365, म्हणजे ते आहेतच, असतातच। पण असं आय थिंक इट्स अ विन विन सिच्युएशन आहे। खूप मजा येते, खूप आनंद मिळतो, कारण उत्सवाचं वातावरण, माहोल आणि त्याचा जोश आणि जल्लोष तोच राहतो। फक्त पंचधातूच्या मूर्तीमुळे त्याला एक वेगळा एक आनंद मिळतो आम्हाला की वी आर डुईंग आवर बिट फॉर द एन्व्हायरमेंट। तुमच्या घरचा हा उत्साह आम्ही सुद्धा पाहतोय आणि हे वर्ष नक्कीच तुला चांगलं जात आहे, कारण की तुझे 2 चित्रपट आम्हाला पाहायला मिळणार आहेत, प्यारवाली लव्ह स्टोरी आणि मितवा। तर यंदाचं हे वर्ष काय खास आहे? गणपती बाप्पा सुद्धा आलेले आहेत, एक आशीर्वाद देत आहेत तुला। हो, म्हणजे खूप नर्वस आहे, कारण प्यारवाली लव्ह स्टोरी आता 24 ऑक्टोबरला रिलीज होईल, त्यामुळे त्याचं प्रमोशन सुरू झालं आहे। आली लहर केला कहर गाणं ऑलरेडी धुमाकूळ घालतं आहे, उद्यापासून तर ते गणेशोत्सवात खूप वाजेल, अगदी विसर्जनापर्यंत वाजेल। पण त्यामुळे खूप एक्सायटेड आहे, थोडासा नर्वस आहे आणि बाप्पाकडे एवढंच मागणार आहे की माझेच नाही, सगळ्यांचे सगळे मराठी सिनेमे चालूत, मराठी प्रेक्षक अशीच मराठी सिनेमांना गर्दी करत राहो, चांगले सिनेमे बनत राहो आणि त्याला उत्तम प्रतिसाद जसा आत्ता मिळतो तसा मिळत राहो। यावर्षी गणेशोत्सवानिमित्त तू प्रेक्षकांना काय सांगू इच्छितो? हा गणेशोत्सव तुम्हाला सर्वांना सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो। गणरायाच्या चरणी प्रार्थना की सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो। गणरायाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद येऊ आणि आनंद असेल तर तो वृद्धिंगत हो। गणपती बाप्पा मोरया। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच। कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्ले, राजश्री मराठी।